हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत साधी सोपी घराच्या सामानामध्ये असलेली खिचडी. वाटाणे फक्त आणलेत मी, तर ते बघूया काय साहित्य लागतं ते. हे 2 वाटी तांदूळ घेतलेले, 2 ते अडीच वाटी बटाटे, टॅमॅटो, मटार, लसूण, तेजपत्ता, कोथिंबीर, हे गरम मसाला जे तुम्हाला पाहिजे ते घ्यायचे. 2 लाल मिरच्या घेतल्या, कढीपत्ता, अद्रक आणि शेंगदाणे थोडे टाकणार आहे मी, मला आवडतात शेंगदाणे. आणि हे गोवर्धनचे तूप घेतलेले आहे, जिरं, राई, हळद, मसाला आणि तेल, मीठ. यात मी 2 चमचे तूप टाकलेले आहे आणि थोडं तेल टाकलेलं आहे. यात मी 2 कांदे कापलेले आहेत मोठे, तेही टाकणार आहे. मग अशी दाखवायला विसरलेली, त्याला फोडणीला टाकूया कांदा टाकायच्या आधी आपण राई, जिरं आणि खडे मसाले टाकूयात. ह्यात आपण अद्रक आणि लसूणची बारीक कापलेले टाकून घेऊया. त्याचबरोबर तेजपत्ता टाकूयात. यात टॅमॅटो, शेंगदाणे आणि मटार पण धुवून घेऊयात, ते एकत्रच टाकूयात आपण कुकरमध्ये. ह्यात आपण टॅमॅटो टाकूयात, 3 चमचे मसाला आणि 1 चमचा हळद टाकूयात. 1 चमचा मीठ टाकूया, वाटाणे टाकूयात. चला, आता आपण तांदूळ पण टाकून घेतलेले आहेत. आता सगळे मिक्स करूयात. बघा, आता याला आपण झाकण मारून ठेवणार आहोत. मिक्स करूयात. मीठ वगैरे सगळं झालेलं आहे. वाटल्यास कमी असेल तर नंतर टाकता येईल. आधी जास्त टाकून काही उपयोग नाही, नंतर आपण टाकू शकतो पुन्हा. झाकण मारून ठेवूया. झाकण असं वरतीच ठेवायचं आहे, पूर्ण पॅक नाही करायचं. थोडं पाणी घातल्यानंतर मग झाकण लावायचं आहे. तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. बघा, अशा प्रकारे वरती झाकण ठेवलेलं आहे मी, पॅक केलेलं नाही आहे. फक्त झाकण ठेवायचं फक्त. खिचडी अशा प्रकारे दिसत आहे. आपण ह्याला आता झाकण ठेवूयात. त्याच्यात वरून 2 चमचे तूप टाकूयात आणि कोथिंबीर सर्व करू. बघूयात. छान झालेली आहे आपली खिचडी. वाफी येते अजून. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.